गुड मॉर्निंग. आज आपण चाललोय मुळगावला, जे बदलापूरला आहे. तिथे आपण बघणार आहोत आज नवीन एक मंदिर, खंडोबाचं मंदिर आहे. आज पहिल्यांदा सगळ्यांनी सांगितलं आम्हाला की छान मंदिर आहे, जेजुरीला नाही जमलं तरी इथे जाऊन या असं. तर आज आम्ही तिथे निघालोय. आपल्या सोबत आहे पूजा मॅडम. सो आता आपण चाललोय तिकडे. मी आता तुम्हाला दाखवते की कसं आहे बाहेरचं वातावरण. आता फायनली आपण जवळ पोहोचत आलोय. इथून आता मंदिर दिसायला लागलंय. wanna see? जस्ट मिनिट. पोलिसवाल्याला मदत केली होती. आठ झाली मला. असं व्हिडिओ मध्ये ते बर्थ डेट काढून घ्या का. हा ना, लगेच हॅक होते. बेस्ट पर्यंतच जाते. बेस्टच्या वरती शिडा लागतात पर्यंत नाही जात. आणि इथं पुढे आहे ना पार्किंगच आहे. अशी समजा झाडा झुडपाची त्या नावाची आहे. इथं कशी लागली इथंच लावू शकतो. इथंच लावू शकतो. असंच असतं. रूम मध्ये फोटो व्हिडिओ खराब होतो. एवढी पण लावणार आहे. आता आपण पोहोचलोय मंदिराच्या पायथ्याशी. आता आपल्याला पुढे जायचंय. तर चला निघूयात. पायथ्याशी आलोय. आता पायऱ्या चढायच्या आहेत आणि खूप ऊन आहे. बघूया कसं जमतंय, कधीपर्यंत पोहोचतोय. पुण्यामध्ये मी आणलेली सनस्क्रीन कोणत्या कंपनीची होती? तिची पण ऑर्डर कर. एवढी बेस्ट आहे ना. बोला आम्ही लोटस लावली तरी आम्ही एवढी आता पुढच्या वर्षभर तरी काढली ना. आजच्या दिवसात काहीतरी 6-7 तास नाही होणार. चालू आहे. काय लावलं काय माहिती. इथूच कपडे खराब झाले. फोटो काढून
ज्या पुढे आपल्याला आता पायऱ्या चढायच्या आहेत. मला दाखवते किती पायऱ्या आहेत. असं म्हणतात 500 पायऱ्या आहेत. पण बघूयात आता सुरुवात करते. दिसताना भयंकर वाटते. बघूया. हनी सिंग आम्ही एवढंच चढलंय पण आम्हाला खूप दम लागला. एवढं दम लागले आम्ही असा विचार करतो घरी परत जावं. पण दाखव ही एवढंच चढून ही थकलेली आहे आणि हिला आता बोलते मला घरी जायचं. बोलते मम्मी म्हणजे घर हे भगवान. अरे तर बारकी बारकी पोरं बघून चढायला लागले आणि ही पोर बोलते मला आता घरी जायचं. शिड्या बनवण्यापेक्षा त्या कामगारांनी शिड्यात नसतं बनवलं तर चाललं. गाडी गेली असती घरी. हा ना शिड्या अरे कुत्रे हे बघा काय ब्लेंडर चेक करा. जो असते आऊ यो यो हे बाकीचे येत नाहीत कारण की हे खूप थकलेले. ते बोलतो भरलेले झाला. पहिलं चेक पॉइंट आलेलं आहे. तिथपर्यंत आपण पोहोचलोय पण आपण खूप जमलेलं आहे. ते मागं तुम्ही बघू शकता ते मागचे पूर्ण पकडून पकडून चालतायत. ते हे बघा हे असे म्हणून सावधानी मार्ग व्यायाम करा. नाही सावधानी मार्ग व्यायाम करा. सामान घेऊन या. कृपा करा. पुढे 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 थांबूया ना. असे मस्त झोपलेले हे बसलेले. आम्ही ते फोटो काढलेला आहे. आता आम्ही या साईडने चढू नाही शकत. का? जास्त वर खाली वगैरे नाही हा माझा रस्ता तो शॉर्टकट चालत होता ना. याच्याने जास्त जोर लागतो माहिती का. बरोबर बोलतो तू. ती साईड बेस्ट राहील. असं आणखी होत नाही. सगळं भरून बोराची पानं दिसते आम्हाला पण बोरं कुठे दिसत नाही. हा सीझन थोडी आहे. असं थोडी म्हणजे हा ते सीझन आजीबाई मस्त फटाफट फटाफट चढतायत. त्यांना आपण त्यांचा अनुभव विचारू शकतो पण नको. अवतार आहे तुमचा. त्यांचा अर्धा रस्ता चढून ते वर चढू शकत नाही. आम्ही गोल्याबिला खाऊन आम्ही दिवस काढतो. चला लवकर या. मला वाटतं मी शेवटी पण अरे आता अजून अर्धाने चढले तुम्ही लोक. चला लवकर ले पायऱ्यांचा नंबर शोध समजेल. किती पारा 500 जास्त नाही. म्हणजे हे स्टेप येत नाही 500 पावलं किती ते नाही माहिती. आपण किती चढलो असं 250 पण नाही केलं अजून. मोजा लागतील. 100 चढलो. अरे 100 पेक्षा जास्त चढलो आपण.
घेऊन या काय चल मित्र करते छाती बघ कसली फास्ट धगधगते. नको नको मागच्या साईडला मग काय नाही. ये देखो वहाँ पेड़ है, यहाँ पंछी है और सामने मंदिर है. क्यों वहाँ ब्लॉक में पड़ता है कॉमेडी वीडियो. अरे कॉमेडी वीडियो तो ब्लॉग बनतो. ब्लॉग से अनब्लॉक होता ही. अंडे बनाना आमचा का फायदा नाही. वर सोडून ठेवायचं पाण्याचं. म्हणून तर माझ्या बोल तुम्ही जात नाही. हां ना. चांगले त्या सावळीत बसा तुम्ही. वरती ऊन आहे ना. नाही रे हा बा ऑपोजिट साईडला शाळा. अरे इकडे सांगायचं. फायदा पण बघ. पुढे जावं एंट्री आली. हे खूप दमलेले हे बोलतात पुढच्या वेळेस आम्ही यायची शक्यता कमी आहे. तुम्ही कुठेही जाऊ शकता पण इथं चढताना थोडासा विचार करून चढा. आणि पावला खूप मोठ्या मोठ्या पावसात एक नेम एवढा मोठा टाकण्यावरती माणूस किती होतो दाखवत. एक बॅग एवढी मोठी रावणच्या भावाला सरळ सरळ आले. बघ ती गेली बघ तुझ्यावरती. तुम्ही तिला एवढंच हे केलात खेळलात. काका असतील. थांब 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 थांब. अरे लवकर ना. तर मित्रांनो हा मंदिर खरंच खूप सुंदर आहे. जर तुम्ही खरंच वरती याल आणि बघाल तर तुमचा जेवढा थकवा असेल ना, जेवढा तुम्ही वॉक करत वरती आलात, जेवढं घाम गाळलात, खरंच त्याचं वरती वरती आल्यावर तुम्हाला जो व्ह्यू बघायला भेटेल ना आणि ती थंडगार हवा खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही नक्कीच एकदा तरी या मंदिराला येऊन व्हिजिट करा. आणि हां, येताना सोबत जास्त सामान कॅरी करू नका कारण खूप वॉक आहे. म्हणजे ह्या ज्या पायऱ्या आहेत ना खरंच म्हणजे ह्या इक्वल नाही आहेत. त्या डिस्टन्सनुसार कधी जास्त आहेत कधी छोटे आहेत. सो त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. त्रास इन द सेन्स तुम्हाला थकताना जास्त दमायला म्हणजे चालताना खूप दमायला होतं. सो तुम्ही होईपर्यंत ना जेवढं कमीत कमी सामान कॅरी कराल सोबत आणि वॉक कराल तर तेवढं चांगलं आहे. सो बघा या नक्की खूप आवडेल तुम्हालाही. आणि आमचा हा आता हसी मजाक करत आम्ही आलो सगळेजण एन्जॉय करत आलो त्यामुळे आम्हाला कळलंच नाही की आमचा एवढा वॉक कसा झाला. सो तुम्ही या बघा एन्जॉय करा आणि खरंच तुम्हाला इकडचं वातावरण खूप आवडेल. आणि पावसाळ्यात तर नक्कीच याला व्हिजिट करा. आणि हां मित्रांनो, आपला हा ब्लॉगला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.